हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. रिलीजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, वास्तुशास्त्रानुसार आपण काही नियम बघणार आहोत. तर आता काही नियम असे आपल्याकडनं होत नाहीत. आपल्या म्हणजे नकळत आपल्याकडनं चुकून जातात. आपण नियम पाळत नाहीत. तर त्यामुळे आपल्या घराला दोष लागतो. पण आपण हे म्हणजे मुद्दाम करत नाही, पण नकळत होतं कधी-कधी. तर ते नियम आपल्याला म्हणजे कटाक्षाने हे छोटे-छोटे नियम आहेत, हे पाळायचे. ह्यामध्ये आपण जर हे नियम पाळले, तर घरावरील आपला दोष निघून जातो. घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होते. त्यामुळे हे वास्तुशास्त्राचे नियम जे आहेत, ते आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, म्हणजे वास्तुशास्त्रानुसार आपण जेवण करतो, तर जेवण आपण हे पूर्व दिशेला म्हणजे तोंड करून बसले पाहिजे. म्हणजे हे जे काही पूर्व दिशेला आपण तोंड करतो, तर आपल्या पचनासाठी पण हे आपल्यासाठी चांगलं आहे आणि जे काही आपण अन्न खातो ते पवित्र अन्न असतं. तर ते ते सुद्धा आपल्या मनामध्ये चांगले विचार तयार करतं. तर आपण जर इतर दिशेला तोंड करून बसलं, तर आपल्या घरामध्ये नकारात्मक वातावरण असतं. तर त्या वातावरणाने आपलं ते अन्नही दूषित होतं. आपल्या ज्या काही मनामध्ये विचार आहेत, ते सुद्धा आपले चांगले येत नाही. त्यामुळे आपण कटाक्षाने पाळायचं, की पूर्वेकडे तोंड करूनच आपण जेवायला बसलं गेलं पाहिजे. कारण ह्यानी आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होते. आपल्या मनामध्ये चांगले विचार तयार होतात. आणि आपण सगळ्यांनी जर असं म्हणजे घरात पूर्व दिशेकडे तोंड करून जर बसलं, तर नक्कीच आपल्या घरातला जो काही वास्तुदोष आहे, तो सुद्धा आपल्यासाठी म्हणजे लागणार नाही. जो काही आहे तो निघून जाईल. तर त्यामुळे पूर्व दिशेकडे आपल्याला तोंड करून जेवायला बसायचं आहे. आणि दुसरं म्हणजे स्वयंपाकघर हे पूर्व-पश्चिम दिशेलाच असायला पाहिजे. कारण पूर्व-पश्चिम दिशेला जर असलं, तर आपल्या घरामध्ये बरकत येते, लक्ष्मीची कृपा होते आपल्यावर आणि जी काही आपल्या घरामध्ये अडचणी असतील, त्या सुद्धा निघून जातात. कारण आपण जर ज्या दिशेला आपण स्वयंपाक करतोय, ती योग्य जर दिशा असेल, तर तो आपला स्वयंपाक सुद्धा पवित्र होतो. कारण आपल्या त्या अन्नपूर्णेचा वास असतो स्वयंपाकामध्ये आणि जो काही आपण अन्न करतो, ते पवित्र अन्न जे सगळ्यांनी खाल्लं, तर त्यांचे विचार चांगले होतील. घरामध्ये म्हणजे सकारात्मक वातावरण तयार होईल. तर हे अशा प्रकारे ही जी पूर्व-पश्चिम दिशा आहे, तर ही आपल्या म्हणजे किचन ओट्यासाठी खूप पवित्र दिशा आहे. तर ही दिशा आपण असं कटाक्षाने पाळायची आहे. जर तुम्हाला आता ती साईड नसेल, तर तुम्ही जिकडे पूर्वेकडे तुम्ही गॅस ठेवून तिकडं म्हणजे स्वयंपाक करू शकता. तेव्हा ते अन्न आपलं पवित्र होईल. तर ही छोटी नियम आहे, तो तो आपल्या किचन ओट्यासाठी आपल्याला पाळायचा आहे. आणि दुसरं म्हणजे आपल्याला मुख्य दारासमोर आपल्याला देवघर ठेवायचं नाही. आता बरेच जणांचं छोटं घर असतं, तर त्यांना नाईलाज असतो. पण नाईलाज असलं तर आपण ते छोटं देवघर म्हणजे छोटं रूम असल्यामुळे आपण देवघराला काहीतरी एक आडोसा लावून आपलं म्हणजे एका बाजूला देवघर करायचं आहे. कारण एकदम जर दारासमोर ठेवलं, तर येणाऱ्याच्या पायाने आपल्या घरामध्ये कधी-कधी नकारात्मक ऊर्जा येत असते. ती ऊर्जा आली की घरामध्ये आपण जे काही काम करतो, आपले त्या कामात अडथळे येतात आणि आपण जी देवाची पूजा करतो, ती सुद्धा पूजेचं आपल्याला पुण्य प्राप्त होत नाही, फळ प्राप्त होत नाही. त्यामुळे आपण एकदम दारासमोर आपलं देवघर न ठेवता एका साइडला ठेवायचं आहे आणि नसेल तर तुम्ही काहीतरी त्या देवघराला आडोसा ठेवायचा आहे. म्हणजे जेणेकरून ते कोणी येणाऱ्याला पटकन आपल्या देवपूजेत सुद्धा असे देव दिसले नाही पाहिजे. एका साइडला जर ठेवलं तर आपली म्हणजे आपली जी काही पूजा असेल आपण केली, तर त्याची आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होईल आणि आपल्याला फळ प्राप्त होईल. म्हणून एकदम दारासमोर देवघर सुद्धा आपल्याला ठेवायचं नाहीये. आणि बंद घड्याळ हे सुद्धा घरामध्ये कधीही ठेवायचं नाही. कारण बंद घड्याळ ठेवल्याने म्हणजे भिंतीवर कधी-कधी आपला म्हणजे बंद घड्याळ सेल संपतो. तर जाऊ दे, आज आपण आणू, उद्या आणू, आपण असं करतो. पण ती बंद घड्याळ ठेवल्याने आपली म्हणजे जी टाईम आपला जो असतो तो आपला मागे-मागे जायला लागतो. आपली अधोगती यायला लागते. त्यामुळे बंद घड्याळ सुद्धा कधी भिंतीवर ठेवायची नाही. जेव्हा तुम्ही सेल टाकताल, जेव्हा ती घड्याळ पुढे जायला लागेल, तसा आपला सुद्धा म्हणजे अधोगतीकडे आपला जो वेळ जात असतो, तो तो मागे जाणार नाही. जो आपले सुद्धा कालचक्र पुढे-पुढे जायला लागेल. त्यामुळे बंद घड्याळाने आपलं घरावर ओझं वाढतं. आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते. आणि जी काही कामं येतात ती सुद्धा आपले अडथळे यायला लागतात. त्यामुळे एक तर बंद घड्याळ असेल तर दुरुस्त होत असेल तर ती करून घ्यायची. नाहीतर ती काढून बाहेर टाकून द्यायची किंवा दुरुस्त होत असेल तर तीच तुम्ही दुरुस्त करून लावायची. पण बंद घड्याळ भिंतीवर ठेवू नये. याने नकारात्मक ऊर्जा तयार होते. घरामधले अडथळे येतात. तर त्यामुळे ह्यानी सुद्धा आपल्या घराला वास्तुदोष लागतो. तर ती सुद्धा आपल्याला घरात ठेवायची नाही. आणि किचन ओट्याखाली आपल्याला एका वाटीमध्ये समजा कुठली स्टीलची वाटी द्या, काचेची वाटी त्यामध्ये आपल्याला खडे मीठ भरून ठेवायचं आहे. तर खडे मीठ आपण ओट्याखाली ठेवल्याने आपल्या घरामधील जी काही नकारात्मक ऊर्जा आलेली आहे, जे काही कोणाच्या पायाने म्हणा, कोणाच्या कपड्याने आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा येत असते. तर नकारात्मक ऊर्जा ही खडे मीठ आहे ती शोषून घेण्याचं काम करत असतं. त्यामुळे घरामध्ये जिथं तुम्हाला वाटते इथं नकारात्मक ऊर्जा आहे, ज्या रूममध्ये तुम्हाला असं म्हणजे काही-काही रूम अशा असतात, की त्या रूममध्ये भकास वाटतं, करमत नाही,
तर त्या रूममध्ये तुम्ही वाटीभर जरी म्हणजे वाटीत मीठ ठेवलं, तर तिथली घरातली नकारात्मक ऊर्जा शोषून घेईल आणि सकारात्मक वातावरण तयार होईल. तर म्हणजे त्या रूममध्ये तुम्ही वाटी ठेवू शकता आणि किचन ओट्याखाली तर हमखास वाटीत मीठ ठेवायचं आहे. कारण इथं अन्नपूर्णेचा वास असतो. इथं आपल्याला सदा म्हणजे अन्नपूर्णा आपल्या सतत घरात राहावी असं आपल्याला वाटत असतं. त्यामुळे आपण इथं मीठ म्हणजे वाटीत भरूनच ठेवायचं. कारण तिथं नकारात्मक ऊर्जा आहे. तर तुम्ही 15 दिवसाला ते मीठ बदलू शकता किंवा महिन्याला बदलू शकता तुम्ही. पण हे मीठ असं तुम्ही अवश्य ठेवा. तुम्हाला नक्कीच बदल जाणवेल. तुमच्या घरामध्ये जी काही म्हणजे घरात बरकता येत नव्हती, ती सुद्धा तुम्हाला ते मीठ ठेवल्याने बरकता यायला लागेल घरामध्ये. जे काही अन्नधान्य कमी पडत होतं, तिथं भरभराटी येईल. तर तुम्ही हे मिठाचा अनुभव नक्की घेऊन पहा. कारण मीठ हे माता लक्ष्मीचंच प्रतीक आहे. तर हे माता लक्ष्मी आपल्या घराकडे म्हणजे मीठ ठेवल्याने तर म्हणजे आकर्षित होतेच. पण माता लक्ष्मी सुद्धा आपल्याला भरभरून कृपा आशीर्वाद प्राप्त देते, की तुम्ही हे मीठ वाटीत अवश्य ठेवायचं आहे आणि तो पौर्णिमेला बदला किंवा महिन्याला बदला, हे तुमच्या ह्याच्यावर आहे. तुम्ही म्हणजे असं ठेवून पहा मीठ, तुम्हाला नक्कीच यश येईल. आणि किचनमध्ये समजा आपण आपल्या घरामध्ये तुम्ही अन्नपूर्णा मातेचा फोटो चिटकवायचा आहे. याने सुद्धा आपल्या घरामध्ये खूप बरकत येते. तुम्ही किचन ओट्याच्या वरती बरेच जण पहा किचन ओट्याला टाईल्स लावतात अन्नपूर्णा मातेची. तर तुम्ही टाईल्स असेल तर टाईल्स लावू शकता. नाहीतर एक स्टिकर मिळतं अन्नपूर्णा मातेचं. ते सुद्धा तुम्ही ओट्याला जर चिटकवलं, तर आपण अन्नपूर्णा माता आपल्याला साक्षात आपल्या समोर असते आणि तिच्या देखरेखीखाली आपण स्वयंपाक केलेला असतो. त्यामुळे हे स्वयंपाक सुद्धा पवित्र होतो आणि आपल्या घरामध्ये रुचकर स्वयंपाक तयार झाल्यामुळे सगळ्यांचं सकारात्मक वातावरण तयार होतं आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर पण आपलं हसू म्हणजे येतं, की सगळ्यांना बाबा आणि सगळ्यांचं म्हणजे पोट व्यवस्थित निरोगी राहतं. तर तुम्ही हे अन्नपूर्णी मातेचा फोटो सुद्धा अवश्य किचन ओट्याला चिटकवा किंवा फ्रेम लावत असेल तर फ्रेम लावू शकता. कारण ह्यानी सुद्धा आपल्या घरावर लक्ष्मी मातेची कृपा आशीर्वाद प्राप्त होत असतो. आणि लक्ष्मी मातेचे आणि अन्नपूर्णा मातेचे स्टिकर आजकाल सगळीकडे दुकानात मिळतात. तर तुम्ही ते कुठूनही आणून ओट्याला चिटकवू शकता. तर हा अन्नपूर्णा मातेचा सुद्धा कृपा आशीर्वाद आपल्यासाठी प्राप्त करण्यासाठी तुम्ही फोटो लावायचा आहे. आणि दुसरं आपल्याला म्हणजे उत्तम आरोग्यासाठी आपल्याला उत्तर दिशेला पाय करून झोपायचं आहे. कारण आपलं आरोग्य चांगलं तर सगळं चांगलं. कारण आरोग्य आपलं राहिलं तर आपल्या घरातली मंडळी सगळेच म्हणजे व्यवस्थित राहतात. तर मग आपल्याला उत्तर दिशेकडे पाय करून झोपायचं आहे. इतर दिशेकडे पाय ठेवले असेल, तर आपल्याला आरोग्य आपले निरोगी राहणार नाही. त्यामुळे उत्तर दिशेकडे पाय करून आपल्याला झोपताना उत्तर दिशेकडे पाय करायचे आहे. त्यानी आपलं शरीर निरोगी राहतं. दुसरं म्हणजे शक्य असल्यास घरात आपल्याला लाकडी उंबरा असणं खूप महत्त्वाचं आहे. तर आता समजा शक्य नसेल, तर तुम्ही आता नवीन घर बांधकाम नवीन पद्धतीचं आहे. त्यामुळे तुम्ही तिथं एक समजा नसेल, तर तुम्ही अशी एक हे लावू शकता म्हणजे फरशीची पट्टी चिटकवू शकता. तर ती समजा एकावर एक 2 जरी चिटकवल्या अशा तुम्ही जाडमध्ये उंबरा टाईप, तर म्हणजे येणारी जी नकारात्मक ऊर्जा आहे त्याला त्या अडून बाहेरच राहते. आतमध्ये घरात म्हणजे प्रवेश करत नाही. त्यामुळे उंबरा हा उंच असावा थोडासा. लाकडी कसे जुने लाकडी उंबरे असे थोडे उंच असतात आणि आताचे नवीन जे फरशीचे लावले ते खूप पातळ फरशीचे म्हणजे कमी साईज असते. तर तुम्ही जाड साईजची जर लावली, तर जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती त्याला करून बाहेरच नकारात्मक ऊर्जा राहील. ती आपल्या घरात प्रवेश करणार नाही. म्हणून उंबरा सुद्धा आपला म्हणजे लाकडी असेल तर खूपच चांगलं, पण नसेल तर तुम्ही हा उंच फरशीचा सुद्धा असा थोडं जाडमध्ये लावलं तर खूप चांगलं आणि त्याला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीच्या लेपनाने सुद्धा आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हळदीचं लेपन हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही महिन्याला करा, 15 दिवसाला, अमावास्या पौर्णिमेला हे हळदीचं लेपन करायचं आहे आणि संध्याकाळच्या वेळेस दिवा लावायचा आहे. हे दिवा लावण्याने सुद्धा आपल्या घरामध्ये लक्ष्मी आकर्षित होत असते आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हे आपलं म्हणजे हळदीचं लेपन आहे, दिवा हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही याचा अनुभव नक्की घेऊन बघा. तुम्हाला पण खरंच 100% याचा अनुभव येईल. आणि दुसरं म्हणजे आपल्या घराजवळ जर म्हणजे असे वाळून गेलेले झाड वगैरे असेल, तर ते वाळून गेलेले झाड सुद्धा नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये खेचत असतो. त्यामुळे घराजवळचे झाड असेल, कुठले कुंडा असेल समजा छोट्या कुंड्यात वगैरे वाळलेलं झाड असेल, तर ते आपल्या बाजूला टाकून द्यायचं किंवा नवीन झाड तुम्ही चांगलं टवटवीत झाड असेल, तर ते आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार करतं. म्हणून वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये तुम्ही जर हिरवे असे टवटवीत झाडं लावले, तर सकारात्मक ऊर्जा तयार करतं आणि याने सुद्धा आपल्या घरामध्ये ज्या काही अडी असतील, त्या निघून जातील आणि हिरवं टवटवीत झाड, फुलाचं झाड दिसल्याने सगळ्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा प्रसन्न वातावरण तयार होतं. त्यामुळे असे झाडं ठेवा, की पाहिल्याबरोबर सगळ्यांना प्रसन्न वाटेल. असे झाडं जर तुम्ही कुंडीत वगैरे लावले, गॅलरीत ठेवले, तर खूप चांगलं आहे. हे वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरासाठी म्हणजे खूप फायद्याचं आहे. त्यामुळे टवटवीत झाडं, फुलाची झाडं लावणं
हे म्हणजे तुळशीचं रोप हे ते लावणं आपल्यासाठी खूप भाग्याचं आहे. त्यामुळे अशी झाडं तुम्ही लावायची आहेत. आणि दुसरं म्हणजे घराजवळ जरा असं नळ वगैरे असतात. आपल्या घरामध्ये नळ, तोटी वगैरे असेल, तर ते पाणी आपलं टपकत असेल, तर वास्तुशास्त्रानुसार यांनी सुद्धा आपल्या घराला दोष लागतो. जे काही घरामध्ये तुम्ही किरायचं घर असू द्या का स्वतःचं घर असू द्या, पण कुठेही जरी आपले नळाचे पाणी टपकत असेल, तर हे आपल्यासाठी दोष लागत असतो. तर हे दोष आपण म्हणजे टाळण्यासाठी आपल्या ज्या तोट्या आहेत त्या दुरुस्त करून घ्या तुम्ही. जे काही टपकत असेल तर कारण हे टपकणं सुद्धा चांगलं नाही. कारण लक्ष्मी आपल्यावर म्हणजे नाराज होत असते. हे पाणी लक्ष्मीचं प्रतीक आहे. त्यामुळे आपल्याला लक्ष्मी पाणी वाया जाऊ द्यायचं नाही. हे लक्ष्मी आपल्यासाठी नाराज होईल, तर त्यामुळे आपण हे टपकलेलं पाणी सुद्धा आपल्याला दोष देत असतं. त्यामुळे हे आपल्याला त्वरित आपल्याला नळ, तोट्या हे आपल्याला दुरुस्त करून घेणं आहे. तुम्ही किरायचं घर जरी असेल, तर तुम्ही स्वतः दुरुस्त करा किंवा तुमचे जे काही घरमालक वगैरे त्यांना सांगून हे दुरुस्त करून घ्या. कारण हे घरासाठी आपल्याला खूप दोष देत असतं. त्यामुळे हे आपल्याला तोट्या दुरुस्त करून घेणं, हे पण पाणी गळू न देणे हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर हे असं वास्तुशास्त्रानुसार आपल्या म्हणजे दारासमोर आपल्याला मेन दारासमोर आपल्याला चप्पल, बूट हे बरेच जण असे आले-आले दारात काढतात. तर हे सुद्धा आपल्याला वास्तुदोष लागत असतं आणि आपल्याला लक्ष्मी सुद्धा आपल्यावर नाराज होती. कारण लक्ष्मी यायची वेळ असते घरामध्ये आणि इकडे-तिकडे आपल्या दारासमोर चपला पडलेल्या असतात. तर हे सुद्धा असं आपण नियम कटाक्षाने आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे, की चप्पल एका बाजूला किंवा त्या स्टँडमध्ये ठेवायच्या आहेत. कारण किती येणारे किती घाईघाईत जरी आले, तर ते आपणच स्वतः जाऊन एक तर चपला बाजूला करायची आहे, नाहीतर आपल्या घरामध्ये सगळ्यांना नियम लावून एका साइडला ठेवायची हे चप्पल. कारण चप्पल सुद्धा लावल्याने आपल्या दारासमोर असेल, तर लक्ष्मी आपल्या दारात म्हणजे घरात येत नाही. आपल्या लक्ष्मी मग नाराज होते आणि मग आपल्या घरामध्ये जी काही भरभराटी असेल, ती आपली घरातली थांबून जाते. जी प्रगती आपली होत नाही आणि घरामध्ये किरकिर, नकारात्मक ऊर्जा तयार होते. त्यामुळे हे चप्पल, बुटं सुद्धा आपण एका साइडला जर ठेवले, तर आपलं दार मोकळं राहतं आणि दिवे लागायच्या वेळेस तर अजिबात कोणाची चप्पल, कुठलं काही म्हणजे नसलं पाहिजे. आपण कटाक्षाने हा नियम ह्या टाईममध्ये आपण पाहायचं आहे, की आपल्या दारासमोर चप्पल आहे का? मुलांची म्हणा, कोणाची म्हणा असेल तर एकदम साइडला करून ठेवायची. कारण लक्ष्मी यायची वेळ असती, तर दारामध्ये आपला दिवा आणि चप्पल वगैरे बाजूला असतं, तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये प्रवेश करते. याने आपल्या घरामध्ये जे काही सकारात्मक ऊर्जा, वास्तुदोष सगळं निघून जातं आणि लक्ष्मी माता आपल्यावर कृपा आशीर्वाद देते, आपल्यावर प्रसन्न होते. तर असेही छोटे-छोटे वास्तुशास्त्राचे नियम तुम्ही कटाक्षाने पाळायचे आहेत आणि हे जर नियम तुम्ही पाळले, तर नक्कीच तुमच्या घराचा वास्तुदोष निघून जाईल आणि तुम्हाला सुद्धा घरामध्ये प्रसन्न वाटेल. तुम्हाला सुद्धा म्हणजे घरात बदल जाणवायला लागेल, तर तुम्हाला 100% यश येईल. हे म्हणजे छोटे-छोटे वास्तुशास्त्राचे नियम तुम्ही नक्की करून बघा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.